नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आणखीन एका व्हिडिओमध्ये। सुंदर अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे। सर्वांना शुभ सकाळ। तर शॉर्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं मी माहेरी आली आहे। तर माहेरी का आले तर वास्तुशांती आहे घराची, माझ्या माहेरची वास्तुशांती, गृहप्रवेश, होम हवन सगळंच काय आहे। तर शॉर्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं माझी फॅमिलीची ओळख करून देते। तर चला ओळख करून देते। ही माझी मम्मी आहे आणि हे दादा आहेत, मी वडिलांना दादा बोलते। हे माझे काका आहेत। कालच्या व्हिडिओला खूप छान तुम्ही सपोर्ट केला, खूप खूप धन्यवाद तुमचं सर्वांचं। अगदी मनापासून खूप छान वाटलं मला, छान छान कमेंट केल्या आणि खूप छान वाटलं। सगळ्यांनीच खूप छान सपोर्ट केलेला आहे आणि आजच्या व्हिडिओलाही तुम्ही सपोर्ट करता माहिती आहे मला आणि छान छान कमेंटही करता। तर चला आज फॅमिली तुम्हाला पूर्ण पाहायला भेटेल। ही दुर्वा आहे माझी भाची, मोठ्या भावाची मुलगी आहे। ही नेहा माझी बहीण आहे आणि ही माझी काकी आहे। तर दोघीही खूप सुंदर दिसत होत्या आणि त्याचबरोबर इकडे पूजेची मांडणी आणि सगळी काही तयारी झाली होती। तर तुम्हाला मी थोडक्यामध्ये मांडणी दाखवते पूर्ण पूजेची कशी केली आहे आणि होम टूरही देणार आहे। तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने सगळी पूजेची मांडणी झाली होती। खूप सुंदर अशी मांडणी केली होती आणि श्रावण महिना चालू आहे त्यामुळे शिव पार्वतीची प्रतिमा अशी छान केली होती। खूप सुंदर अशी दिसत होती, बघू शकता तुम्ही, खूपच छान वाटत होतं पाहून। तर अशी काय पद्धतीने मांडणी केलेली आहे। त्याचबरोबर राईट साईडला किचन आहे आणि इथे शरबत बनवण्याची दोघींची तयारी चालू होती। तर म्हटलं चला तुम्हाला किचनही दाखवते। आत्ता आणखीन पूजेला सुरुवात झाली नव्हती त्यामुळे आणखीन पाहुणे वगैरे आले नव्हते, पण आता पूजेला सुरुवात झाली की भरपूर पाहुणे चालू होते त्यामुळे म्हटलं आता कोणी नाही आहे तर तुम्हाला होम टूर पण देते। तर राईट साईडला वॉशरूम आहे, टॉयलेट बाथरूम अटॅच आहे हॉलमध्ये साईडला, राईट साईडला आणि त्याचबरोबर हॉलमधूनच वरती जाण्यासाठी जिना आहे। तर वरती गेल्याच्या नंतरून 2 बेडरूम आहेत। तर चला तेही तुम्हाला दाखवते मी। खूप सुंदर पद्धतीने अशा 2 बेडरूम काढलेल्या आहेत आणि त्यालाच टॉयलेट बाथरूम पण अटॅच असं काढलेलं आहे। तर ही दुसरी बेडरूम आहे आणि त्यालाच अटॅच बाल्कनी पण आहे। तर ही माझी भाची आहे, तुम्हाला पुढे दाखवतेच मी, क्रिशा। तर इकडे बाल्कनी आहे आणि बाल्कनीमधनं तुम्हाला व्ह्यू दाखवते। अशा पद्धतीने व्ह्यू दिसतो बाल्कनीमधला। खूप छान पद्धतीने बांधकाम झालेलं आहे आणि त्याचबरोबर असं काय मांडव टाकलेला होता दारामध्ये आणि ही माझी भाची आहे क्रिशा। आता गावाकडती कसं आहे ना, पूजा असो किंवा काही कार्यक्रम असो दारामध्ये मांडव हा असतोच आणि खूप छान वाटतं, कार्यक्रम असल्यासारखा वाटतं। त्यालाच इथे या फ्लोअरवरती पण टॉयलेट बाथरूम होतं, त्यामध्ये कोणीतरी होतं त्यामुळे मी नाही डिस्टर्ब केलं। त्याचबरोबर सेकंड फ्लोअरवरती एक बेडरूम आहे, मास्टर बेडरूम आहे आणि तिथे जेवणाची तयारी चालू होती, स्वयंपाक चालू होता, बघू शकता अशा पद्धतीने। त्यामुळे तिथेही जास्त काही डिस्टर्बन केलं नाही आणि ओपन टेरेस सोडलेला आहे, तिथे जेवणाची सोय केलेली आहे बनवण्याची। तर इथे स्वयंपाक चालू होता मावशींचा। तर इकडे जेवणाची तयारी चालू आहे त्यांची सकाळपासूनच, कारण की सकाळची पूजा आहे। 12-12:30ला पूजेला सुरुवात होईल आणि त्याचबरोबर सकाळचे जे पाहुणे वगैरे सगळे येणार आहे त्यांच्यासाठी इकडे जेवणाची तयारी पण चालू आहे। संध्याकाळी ही जेवण दोन्ही टाईम जेवणाची तयारी इथे चालू होती। हे दाजी आहेत माझे आणि त्याचबरोबर अशा पद्धतीने घर दिसतं, बघू शकता तुम्ही। इथे आहो आणि माझा भाऊ प्रदीप दोघेही बसलेले होते। ब्राह्मण काका आले होते आणि पूजेची तयारी चालू झाली होती। तर माझे वडील पण पूजा करतात। माझ्या घराची जेव्हा पूजा होती तेव्हा माझ्या वडिलांनीच केलेली आहे। तर मला तेच सांगत होते की आपण अशाच पद्धतीने पूजा मांडली होती ना, तर त्या टायमिंगला श्रावण महिना नव्हता त्यामुळे ना शिव पार्वतीची प्रतिमा फक्त केली नव्हती। तर हा माझा भाऊ पवन आहे, त्यामुळे ते मला सांगत होते आपण अशाच पद्धतीने पूजा मांडली होती। तर म्हणलं हो। त्याचबरोबर थोडासा टायमिंग होता पूजेला, तर मी आले होते गिफ्ट घेण्यासाठी। काय गिफ्ट घेतले हे तुम्हाला पुढे पाहायला भेटणारच आहे। आता नवीन घर बांधले, बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की ते लागणाऱ्या असतात, त्यानुसारच मी गिफ्ट दिलेलं आहे की त्यांना ते कामी येईल, त्यानुसार मी गिफ्ट घेतलेलं आहे। तुम्हाला पुढे पाहायला भेटेल, खूप छान असं गिफ्ट घेतलं मी। त्याचबरोबर घरी आले होते आणि घरी आल्याच्या नंतरून इथं आहे माझी आत्या आणि त्याचबरोबर आत्याचा नातू आणि इकडे राईट साईडला बसल्यात ते माझ्या वहिनीची आई
आहे. त्याचबरोबर इकडे दोघींची तयारी चालू होतं. दिवे वगैरे बनवायचे होते, त्याच्यासाठी इथे पीठ तिंबत होते काकी. ही माझी मोठी बहीण आहे, सगळ्यात मोठी ही आहे आणि हिचं नाव विषय आहे, तिला आम्ही बाई म्हणतो. इकडे हे सगळे आवरत होते, तयार होत होते. तर ही निकिता आहे माझी बहीण, ही नेहा आणि ही वहिनी. तर तिला पाहिलेलंच आहे तुम्ही. तर खूप छान अशा सगळ्या सपोर्टिव्ह आहेत आणि छान तयार होत होत्या दोघी. तसंच मी त्यांना घेतलेला आहे. तर त्याचबरोबर मीही तयार झाली आणि पूजेला सुरुवात झाली. तर पुढे पाहालच तुम्ही. तर तयार होऊन आम्ही पूजेला पोचलो, पूजेची सुरुवात झाली होती. तर बघू शकता. ओम दर्शनमासास्मि शीर्षिका ओम चातुर्मासाशिकाटम ओम निरूपणनाथं कवचम ओम ज्योतिषनेत्राटम ओम सर्वनस्पतिपटम ओम भूर्भुवस्वरमतिदिगन्नः अपातालनगा धनभूपा अवतजं सहस्राक्षाय शत्रुनिशेषज्ञानं मुकोन शिवनं सुम्नभवा विचेतनकवर्णे विशाखवानावतम् अन्यशवशंजगति यादेतिं तास्मं विशदं परं भुजाम् नमस्ते गानादुष्णवे ओ भाव्यामनो भाव्यवतो धनुनि परितिदनो एतिदं लोके विश्वदा अगरि शिवाय संदेतं नमस्ते भगवान विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय श्रीकृशाय श्रीवृत्काय त्रिकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः ओम नमो हिरण्यवाय सेनानि दिशन्ति पते नमः नवरक्षभ्यो केशभ्यो पशूनां पते नमो नमो शेषपिञ्जराय दुष्मदे पतिनां पते नमो बभृषाय व्याधिनानां पते नमो केशाय पुष्टानां पदे नमो भवसेदाय जगतानां पदजा नमो अंतरेजा निशेजा नमो रक्षभ्यो केशभ्यो नमस्ताराय तारकाय नमो शंभवे शंभवे नमो शंकराय मस्कराय नमो शिवाय शिवतराय नमो स्थिरिताय तुल्य वितलिंगम जन्मज दुःख विनाशकलिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय देवमुनि प्रवरार्चितलिंगं कामदहन करुणाकरलिंगं रावणदर्पनिहारकलिंगं तत्प्रणमामि सदा शिवलिंगम् ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शुद्धसाय दक्षसूयज्ञविनाशकलिङ्गं कनकमहामुनिघोषितलिङ्गं बलिपतिवेष्टितशोभितलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय कुङ्कुमचन्दनदीपितलिङ्गं पङ्कजहार सुशोभितलिङ्गं सञ्चितपापविनाशकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ओम नमः शिवाय सुरगुरुवर पूजितलिङ्गं सुरवणपुष्पसमरचितलिङ्गं परात्पर परमात्मकलिङ्गम् ओम नमः शिवाय ब्रह्ममुखाशितशोभित शिवाय
ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय लिंगाष्टकमिदं पुण्यमे पट्टैचो सन्निधो शिवलोके मावति शिवेन समोदते ओम शान्ति ओम वृषकाय नमः ओम शिवाय नमः ओम वृषभुडाय नमः ओम शिवाय नमः ओम भस्मदुरितवीराय नमः ओम शिवाय ओम नमः सामप्रियाय नमः ओम शिवाय ओम नमः शूरमयाय नमः ओम शिवाय नमः सर्वाणि कामस्य कामस्य देहि देहि आयुरारोग्य आयुरारोग्य देहि देहि निर्विघ्नं निर्विघ्नं कुर्मो सर्वदा कुर्मो सर्वदा क्षेत्रपालाय क्षेत्रपालाय सांगाय संगाय सपरिवाराय सपरिवाराय सायुधाय साहित्याय सशक्ति सजक्ति मारीच मारीच गण गण वैरव नमो वय नमो वै क्षेत्रपालं क्षेत्रपाल स्तवं तव भूत चाबली पूजापली सौम्यं सौम्य भवन्तु भवन्तु सर्वदा सर्वदा पुत्राणां पुत्राणां ऐका बरं इकडे तू ठिकाणा की उचललं का नाही कोणाला बोलायचं नंतर सर्वांना बोलावणार सत्यनारायणाचे पूजन केले अहो सर्वांना सांगितले असं त्यांना नमस्कार करते तेव्हा दिनांचे रक्षण करणारा सत्यनारायण संतुष्ट झाले व भक्त भगवान आकाश मंगळाने साधू विधी कन्या प्रसन्न त्याग करून आल्यामुळे तिचा पती तुझा आहे तरी जे प्राप्त होईल हे साधू विधी कन्या संरक्षण दिला तिचा पती तिला याचा अर्थ विधी धर्म वापरा गेला व सत्यनारायणाचे पूजन केले भयालोकी स्तुती भोगना आणखी हे विष्णुलोकी केला या ठिकाणी सत्यनारायण कधी चौथा अध्याय उन्नती प्रेम धर्मानि प्रथमान्यासं राजाधिराजाय प्रसीदाय नमो वैश्रवणाय गुरुमहे समे कामायं कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराज वैश्रवणाय महाराजाय नमः हर ओम स्वस्ति सम्राट
की जय. शिवा पार्वती महादेव महादेव. टाका जवळ टाका सगळं शेवटी आपण पहिली कुंडा पहिली टाका चला चला हाय हाय. तुमच्याकडे अशी प्रथा आहे का? कलशाच्या पाण्याने आंघोळ घातली जाते. बहीण भावासाठी सोन्याचा कळस घेऊन येते घर बांधल्याच्या नंतरून. ते पाण्यामध्ये टाकून त्या कलशाच्या पाण्याने दोघांना आंघोळ घातली जाते. आमच्याकडे ती अशी प्रथा आहे. तुमच्याकडे असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. खूप एन्जॉय केले. पुढे पाहतालच तुम्ही व्हिडिओ, तर कंटिन्यू करा. बस बस चला सर. तर पूजा कंप्लीट झालेली आहे आणि सर्वांनाच खूप जास्त भूक लागली होती. तर पूजेला 5-5.5 तास लागले. 11-11:15 पूजा चालू झाली होती आणि 4 वाजेपर्यंत पूजा चालू होती. त्यामुळे सगळ्यांनाच खूप जास्त भूक लागली होती. तर इथे जेवण वगैरे बनवून झालं होतं. दोन्ही टायमाचं जेवण बनवलं होतं. मावशी मला दाखवत होत्या इथे. तर छोलेची भाजी बनवली होती. जेवणासाठी क्वांटिटीमध्ये जेवण बनवलं होतं. दोन्ही टायमाचं जेवण होतं. कारण की ज्यांना जमेल ते सकाळी पूजेसाठी आले होते आणि बाकीचे जे पण रिलेटिव्ह आहेत ते संध्याकाळी पण येणार होते. तर त्यामुळे मग दोन्ही टायमाचं जेवण ठेवलं होतं. इकडे गरमागरम पुऱ्या बनवत होते, त्याचबरोबर पापड होते आणि इकडे राईस बनवलेला आहे आणि राईस बरोबर इकडे वरणही बनवलेलं आहे. तर असं काही जेवण क्वांटिटीमध्ये बनवलेलं आहे. बघू शकता खूप छान जेवण होतं, टेस्टी होतं आणि त्याचबरोबर इकडे बघू शकता पुऱ्या वगैरे बनवून ठेवल्या होत्या. कारण की भरपूर रिलेटिव्ह आले होते सकाळच्या पूजेलाही आणि संध्याकाळी पण काही येणार होते. पण सकाळचे जे आले होते ते सगळ्यांना जेवणासाठी हे सगळे तयारी पूजा चालू होती तेव्हा सगळी काही करून ठेवली होती. गोडमध्ये बुंदी बनवली होती आणि त्याचबरोबर रायता बनवलेला होता. तर असं काय बनवलेलं आहे आणि असं काय आजचा दिवस खूप छान गेला. सगळे भेटले होते नातेवाईक आणि खूप छान वाटला. आठवणीत राहणारा दिवस, खूप साऱ्या आठवणी मनामध्ये घेऊन आज मी जाणार होते आणि खरंच खूप खास दिवस आहे आजचा. खूप छान वाटत होतं. सगळेच आम्ही खूप जास्त आनंदी खुश होतो आणि खूप छान ह्या दिवसाचं खरंच खूप दिवसापासून आम्ही वाट बघत होतो. जसं बांधकाम काढलं होतं तसं ह्या दिवसाची वाट बघत होतो आणि ते आज पूर्ण झालेलं आहे. खूप छान वाटत होतं सगळ्यांना भेटून, सगळ्यांबरोबर बोलून आणि त्याचबरोबर इथे मी जेवायलाही बसलेले आहे कारण की मलाही निघायचं होतं आणि मीही जेवायला बसणार होते. तर आत्या होती. आजचा मेनू बघू शकता असं काय होता आणि मी जेवण करत होते आणि जेवण केल्याच्या नंतरून मी 5 वाजता निघाले होते. तर जेवण करते, तुम्ही या जेवायला. दुकान इकडे उघडा उघडा केला फोटो काढून खाऊन घेतो.
हे तिथे जेवण जेवण मी काय गिफ्ट दिले काका काकींना तेही तुम्हाला दाखवतेच. तर मी फिल्टर दिलेला आहे केनचा. तर हा जो ब्लॅक कलरचा आहे ना तो लेटेस्ट मॉडेल आहे, तेच मी गिफ्ट केलेला आहे. काकी चलाय तू थांब काकी म्हणलं येते चल म्हणलं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करायचं आहे, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. भेटूया छान अशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय.